प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेचा आजचा भागही तसाच जबरदस्त आहे. शौर्यने ऊर्जाला साथ देण्याचं वचन तर दिलंच आहे. त्यावेळेसच नेमकं ऊर्जाने त्या मावल्यांसोबत मारहाण केली हे सत्य पूर्वाला कळता क्षणी आता तर पूर्वासुद्धा ऊर्जाची साथ देऊन पद्माच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. त्यातच विक्रांत पद्माला शोधत त्या चाळीमध्ये आला आहे. पण आता हीच ऊर्जा पद्माची साथ देऊन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत या विक्रांतला नराधमाला टक्कर कशी देते तेच आपण पाहणार आहोत. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, तुम्हाला नक्की काय वाटतं ते कमेंट करत चला. तुमचं मत जास्त महत्त्वाचं आहे, कारण या मालिकेने आपल्याला आजच्या समाजाची खरी परिस्थिती दाखवली. ऊर्जा आणि शौर्याची कोर्टाच्या दारातच अचानकच अनपेक्षित भेट होते आणि दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. आता शौर्य इतका खुश असतो, ऊर्जाला तो विचारतो की ऊर्जा शिंदे तू इथे? सॉरी 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 नाही नाही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. तेव्हा ऊर्जा मुद्दामच शौर्याची फिरकी घेते. आपण भेटलोयत का आधी कधी? त्यावर शौर्य रिॲक्ट होतो, अगं असं काय करतेस? तू नाही का सकाळी त्या मुलीच्या पाठीमागे गुंड लागले होते, मारामारी करत होतीस, सनी देओलसारखी डायलॉगबाजी पण केलीस? आता ऊर्जा इतकी खळखळून हसते. शौर्य विचारतो की गंमत करतेस ना माझी? तेव्हा शौर्याचे ते आभार मानते की बरं झाला तू वेळेवर आलास म्हणून. शौर्य सगळं क्रेडिट ऊर्जाला देतो. तो म्हणतो की अगं नाही, तू उलट ज्या एनर्जीने लढली असता त्या गुंडांसोबत, माझी खरं तर काहीच गरज नव्हती तुला. ऊर्जा सांगते की खरं तर बोलायला सोपं आहे, पण त्यावेळी माझी अवस्था खूप वाईट होते आणि त्या मुलीला डिफेंड करणं त्यावेळी जास्त गरजेचं होतं. आणि खरं सांगू का, त्यावेळी मला जे वाटलं तेच मी केलं. शौर्य काळजीने विचारतो की बरं ते जाऊ देत, पण त्या मुलीने केस फाईल केली आहे का? तेव्हा ऊर्जा सांगते की नाही रे, खरंच खूप घाबरली ती मुलगी, केस फाईल करायला नकोच म्हणते. तेव्हा समाजाची खरी परिस्थिती शौर्य तिला सांगतो. नेहमी ना ऊर्जा असंच होतं अगं, म्हणजे कधी कधी ना हे लोक असा विचार करतात की जाऊ दे ना, कोण लढणार आहे, त्यात अजून कोर्टाच्या तारकावर तारका पडणार, त्यात त्या वकिलाची फी देणं महत्त्वाचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय कधी मिळणार. हे बघ, हल्ली कसं झालंय माहिती आहे का, न्याय मिळवणं म्हणजे वेळ आणि वय दोन्ही वाया घालवण्यासारखं झालंय. म्हणून कदाचित कोर्ट कचेरीच्या भानगडीत कोणी पडतच नसावं. ऊर्जा रागातच सांगते की हो, पण यामुळेच तर त्या गुंडमावाल्यांची हिंमत आणखीनच वाढते आणि ते शौर्यकडे मदतीचा हात मागते. बरं तू मला सांग की तू पडशील का या भानगडीत? तू कोर्टात येशील साक्ष द्यायला? थोडा वेळ शौर्य शांत असतो, पण एका क्षणात तो होकार देऊन टाकतो. हो, मी नक्की येईन साथ द्यायला. आता ऊर्जाचा आनंद जो आहे तो 7व्या आसमानावरती जातो. शौर्य विचारतो की अगं पण मी त्या मुलीला नीटचं पाहिलेलं सुद्धा नाहीये. ऊर्जा म्हणते की अरे ते जाऊ देत, ते सगळं मी तुला ब्रीफ करेन, पण तू मला सांग की नक्की साथ देशील ना तू? आता शौर्य बघा प्रेक्षकांनो, ऊर्जासोबत कसा फ्लर्ट करतोय. मुद्दामच तो म्हणतो की तू साथ दिलीस तर कोर्टही गाजवेन. ऊर्जा अचंबित होऊन त्याच्याकडे पाहतच राहते. ऊर्जा त्याला विचारते की काय म्हणालास? शौर्य लगेच शब्दांची फेरफार करतो, अगं म्हणजे मी असं म्हणालो की तू साथ दिलीस तर मी साक्ष नक्की देईन. तेव्हा ऊर्जा हात पुढे करत विचारते की प्रॉमिस? एका सेकंदात तिच्या हातावर हात ठेवून शौर्य तिला वचन देऊन टाकतो. आता शौर्य स्वतःहूनच त्या मुलीच्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे म्हटल्यानंतर ऊर्जाची लढण्याची हिंमत दुप्पट झालेली असते. दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर भिडवतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. इतक्यातच ऊर्जाचे सिनियर वकील हजर होतात, ज्यांच्या हाताखाली ऊर्जा काम करते, शिकते. ते ॲफिडेव्हिट मागतात. ते ॲफिडेव्हिट चेक करता करता शौर्य ऊर्जाला विचारतात, हे काय? नाही म्हणजे होळीचा सण नसताना सुद्धा रंग खेळलात की काय? आता दोघेही आपल्या गालाला हात लावतात आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. ऊर्जा म्हणते की ते नाहीये सर ते, आणि ती कारण सांगणारच असते, पण ऐकून घ्यायला वकिलांकडे तेवढा वेळ नसतो. ऊर्जाला ते पटकन कोर्टात हेअरिंग असल्याचं सांगतात. जाण्यापूर्वी ऊर्जा शौर्याला एक गोष्ट बजावते, लक्षात ठेव हा, साथ देण्याचं वचन दिलंयस तुम्हाला. थोडा वेळ पुन्हा एकदा त्यांची नजरेला भिडते. ऊर्जा कामामुळे तशीच पुढे निघून जाते आणि मनातच आनंद साजरा करत शौर्य बोलतो की हो ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, वचन दिलंय मी तुला.
आता शौर्य म्हणजे शब्दांचा पक्का, वचन दिलेलं नक्की निभावणार. काही वेळानंतर ऊर्जा जेव्हा घरी येते तेव्हा खूपच काही गडबडीत असते. पूर्वा तिला विचारते की काय ग, एवढे का काही गाईत आहेत, आणि हे काय गुलाल कसं लागला तुझ्या अंगाला? तेव्हा ऊर्जा थापा मारते की अगं आई, ती गावदेवीचा उत्सव आहे ना, तुम्हाला सकाळी म्हटलेलं, तिथं गेल्यानंतर ते गुलाल उधळला, तो माझ्या अंगावरती पडला. कसं बसं तिने गोष्टी मॅनेज केल्या होत्या, पण तिथल्याच चाळीतलं एक वात्रट पोरगं येतं आणि पूर्वाला सगळं खरं सांगून टाकतो. तो येऊन ऊर्जाचं कौतुक करतो की वा ऊर्जाताई, कसलं मारलंच त्या पोरांना तू, अगं तू तर आपल्या चाळीचं नाव रोशन केलंय. आता ऊर्जा त्याला दटावते, पळ बाबा. पूर्वा खूपच घाबरून जाते. ऊर्जा, अगं काय म्हणतो पिंट्या, तू मारामारी केलीस, तुला कुठे लागलं तर नाही आहे ना? ती खूपच काळजी करते. ऊर्जा समजावते की अगं आई, मला काही झालेलं नाही आहे. ती 4-5 पोरं, ते गुंडमावाली त्या मुलीच्या मागे लागले होते, तिचे कपडे फाटले होते. तूच सांग, अशा वेळी मी काय करायला हवं होतं? मी उभी राहिले त्या मुलीच्या पाठीशी, हातात येईल ते घेतलं आणि जमेल तसं त्या मुलांना तुडवलं. आई, अगं एवढ्या मोठ्या गर्दीत एक जणही नाही आला आमच्या मदतीला. अगं लोक फक्त बघत होते, व्हिडिओ शूट करत होते. पण त्यातच अचानक एक मुलगा आला आणि त्याने त्या कुंडांची चांगलीच धुलाई केली. आमच्या मदतीला धावून आला आणि तोच मुलगा नंतर कोर्टातही मला भेटला. अगं आई, तो मला म्हणालाय की तो त्या मुलीच्या बाजूने साक्षसुद्धा देणार. मला आता त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. ऊर्जा जे आहे ते खरं सांगून टाकते, पण पूर्वा आपल्या लेकीच्या काळजीपोटी तिला दटावते की तू कुठेही जायचं नाही आहेस. हे बघ ऊर्जा, तू अजिबात त्या भानगडीत पडायचं नाही आहेस. आता दोघींमध्ये चोराचा वादच पेटतो. ऊर्जा विचारते की अगं आई, ती मुलगी खूप घाबरली आहे, नको म्हणते केस करायला. पूर्वा तिला विचारते की मग तुला का पडली आहे, नाही आहे ना करायची केस तिला? हे बघ, गप गुमान ती ॲफिडेव्हिटची कामं कर, नसेल तर सरळ एक नोकरी पकड, आणि तेही जमत नसेल ना ऊर्जा, तर घरात बसून खा, मी पोसेन तुला. ऊर्जा विचारते की आई, अगं तू कशी काय बोलू शकतेस असं? ती मुलगी खूपच घाबरली आहे आणि तूच मला शिकवलंयस ना लहानपणापासून, अन्याय सहन करण्यापेक्षा अन्याय विरुद्ध आवाज उठवणं जास्त मोठं आहे. आई, अगं त्या मुलीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहणं जास्त महत्त्वाचं आहे, आणि मी त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे आणि तक्रारही दाखल करणार आहे. आता ऊर्जाने ठोस पावलं उचललेली असतात, लढायचं ठरवलेलं असतं आणि ठरवलंच नाही तशी हिंमतही गोळा केलेली असते. पण पूर्वाची काळजी करणं ही साहजिक आहे. शेवटी ऊर्जा तिची मुलगी आहे. आधी भूतकाळात काही घटना तिच्या अशा घडल्यात की ज्याच्यामुळे ऊर्जाच्या वडिलांचा जीव गेलाय. ती रागातच बोलते की या मुलीला कळत नाहीये, बाहेरच्या लढाईंमध्ये कधी कधी घरच्यांचा बळी जातो. इकडे अर्पिता घरी असते, पण विक्रांत तावातावातच त्याच्या मित्रांसोबत येतो. अर्पिताला खूपच काही सुनावतो. खूप गोड गोड बोलत होतीस ना तू त्या पद्माशी, पद्मा तीर्थाच्या घरी अजूनही पोहोचलेली नाही आहे. खूप बोड बोललीस ना तू, म्हणून जास्त माज दाखवते. पण तिला माहीत नाही आहे हा विक्रांत शिर्के नक्की कोण आहे कोण. शिर्केंशी पंगा घ्यायचा आहे ना तिला, घेऊ देत. तिला हुडकून काढतो आणि असं जमिनीत काढतो ना, बघच तू. आता विक्रांत खूपच ताया पेटलेला असतो, पण त्याची अक्कल ठिकाणावर आणते ती म्हणजे अर्पिता. ए विक्रांत, कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेव की तू आमदार दिग्विजय शिर्केंचा मुलगा आहे. हे बघ, काहीही चुकीचं करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे की तुझ्या चुकीच्या वागण्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. अर्पिता त्याला चांगले झापते सुद्धा. विक्रांत, हे घाणेरडं कृत्य करताना तुला जराही लाज नाही वाटली? एका गरीब मुलीवरती हात टाकलास तू. अरे तुझं लग्न जिच्याशी ठरलंय त्याच घरातल्या मोलकरणीवरती हात टाकलास तू. हे नीच कृत्य करताना थोडीही कशी लाज नव्हती तुझ्याकडे? दारू पिऊन हे असलं घाणेरडं कृत्य केलं. आता विक्रांतची सटकते. अर्पितालाच तो आवाज चढवून बोलतो की तोड बंद ठेव तुझं, उगाच छानपणा करू नकोस. अर्पिता त्याला जा विचारते की वा, घाणेरडं कृत्य नीच कृत्य तू करायचं आणि तोंड मला बंद ठेव म्हणतोयस? अर्पिता घाबरतच सांगते की कदाचित उद्या जर का तिने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली तर? तेव्हा हा विक्रांत जरा जास्तच माझा याला असल्यास नराधमांना भर चौकात, खरंच हा प्रेक्षकांनो, भर चौकात शिवाजी महाराजांसारखी शिक्षा देणं जास्त गरजेचं आहे. चौरंग करायला पाहिजे. हा जास्तच फुशारकीने अर्पिताला तोंड वर करून सांगतो की बघतोच ना कशी केस फाईल करते ती. नाही तिला शोधून काढून तिचे हातपाय तोडून जमिनीत काढला ना तर नाव नाही लावणार
विक्रांत शिर्के म्हणून. अर्पिता पुन्हा त्याची बुद्धी ताळावर आणते. विक्रांत, तुला काय वाटतं रे? हे सगळं तू सहज करू शकतोस. तिला न्याय देणारे दुसरे कोणी भेटणार नाही आहेत. उद्या ही जर गोष्ट सोशल मीडियावरती पसरली ना, आणि ती जर का पप्पांच्या विरोधकाच्या हातात जर पडली, तर ते तुझं सोबतच पप्पांसोबत तुझंही करिअर संपवतील. आणि मग काय, पप्पा तुझी चांगलीच वरात काढतील. अरे बाबा, मग इतकीच भीती होती तर कशाला करायचं हे नीच कृत्य? या अशा लोकांच्या बुद्धीत ना खरंच विचार करण्याची क्षमता असते की नसते माहीतच नाही. कारण यांना पद, प्रतिष्ठा, पैसा हे सगळं जर भेटलं ना की हे असा माज दाखवतात. त्यांचा हाच माज ना वेळच्या वेळी ठेचला पाहिजे. अरे, तू केलेलं नीच कृत्य इथे मी झाकायचा प्रयत्न करते. हे बघ, कारण मला माझ्या शौर्यसोबत लग्न करायचं आहे. मी नाही शौर्याला गमवू शकत. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी शौर्याच्या घरी जाऊन येते, बघते तिथे पद्मा आली आहे का ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे परत येईपर्यंत काहीही चुकीचं करायचं नाही आहे. ती चांगलीच ताकीद देऊन जाते. आता त्याच्यासोबतच त्याचे मित्रही अडकणार, म्हणूनच ते याला जास्त भरीस पाडतात. विक्रांत भडकवतात की आता काय करायचं. आता हा चापलूस पण मोठ्या तोऱ्यात बोलतो की आता काय करायचं, डायरेक्ट त्या पद्माच्या घरी जायचं आणि तिला उचलायचं. आता दाखवायचा त्यांना शिर्केंचा तणका. आता त्यातलाच एक मित्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ते ऐकतच नाहीत. इकडे ऊर्जासुद्धा नेमकी पद्माच्या मदतीला जायला निघालेली असते. पूर्वा तिला रागातच विचारते की नाही ऐकायचं आहे ना तुला माझं, जायचं ताईतच शेवटी. ती इतकी भडकलेली असते. ऊर्जा जीव तोडून समजावते की आई अगं प्लीज ऐक माझं. हे बघ, त्या मुलीला खूप गरज आहे माझी. अगं खूप घाबरली आहे ती. तिला साथ देणं गरजेचं आहे. तेव्हा पूर्वा तिला समजावते की हात दाखवून अवलक्षण निर्माण करतेस तू ऊर्जा. हे बघ ऊर्जा, जग बदलायला निघाली आहेस तू, तीही एकटी. पूर्वाच्या मनाला काही पटतच नसतं आणि ऊर्जा अथक प्रयत्न करते तिच्या मनाची समजूत घालण्यासाठी. तिला ती चेअरवरती आणून बसवते की आई प्लीज अगं समजून घे. लहानपणापासून तूच शिकवलंत ना अन्याय सहन करायचा नाही. अगं माझ्या डोळ्यासमोरच त्या मुलीवरती अत्याचार होतोय आणि मी ती उघड्या डोळ्यांनी कशी बघणार आहे. उलट आपण तिला मदत करायला हवी आहे. पूर्वा तिला एक सवाल विचारते की ऊर्जा, तू त्या मुलीसाठी लढायला चालली आहेस. अगं ज्या मुलीला त्या मुलांच्या विरोधात आवाजच उठवायचा नाही आहे. ऊर्जा समजावते की आई अगं मग आपण तयार करू, ती घाबरून गेली आहे. ऊर्जा मुद्दामच पूर्वाची दुखरी नस दाबते. ती विचारते, आई अगं उद्या जर का त्या मुलीच्या ऐवजी तोच अत्याचार माझ्यावर किंवा दिव्याताईवरती झाला असता, तर तू हाताची घडी घालून उभी राहिली असतीस की त्या मुलांवरती तुटून पडली असतीस. आता ती संभ्रमात पडते. तरीही पूर्वाचं तेच पहिला पाडा 55. ऊर्जा, हे बघ बाळा, तू त्या मुलीसाठी लढायला चालली आहेस जी स्वतःच लढायला तयार नाही आहे. अगं तू बळजबरी करतेस त्या मुलीवरती. ऊर्जा एकच प्रश्न विचारते, आई हे बघ, आणि खरंच ती मुलगी लढायला तयार झाली तर आता काय आहे. पूर्वाचा सुद्धा नाईलाज होतो. शेवटी ऊर्जासोबत त्या मुलीची साथ तिला द्यावीच लागते. ऊर्जा कसंबसं तरी तिला कन्व्हिन्स करते. आई मला उत्तर हवं आहे, सांग ना आई. उद्या जर का पद्मा लढायला तयार झाली तर तू राहशील का आमच्या पाठीशी उभी. त्या क्षणी पूर्वा तिला वचन देते की तुझी आई तुझ्या पाठीशी नेहमी उभी आहे ऊर्जा. ऊर्जाला आता 10 हत्तींचं बळ मिळतं. ती आनंदाने आपल्या आईला घट्ट मिठी मारते. ऊर्जा पटकन पद्माला फोन करते. पद्मा इतकी हताश निराश झालेली असते. अजूनही ती त्या ट्रोमातून बाहेर आलेलीच नाही आहे. तरीही इकडून ऊर्जा तिला हिंमत देते की पद्मा तू काय ठरवलं आहेस, करणार आहेस की नाही तक्रार. तरीही पद्मा नकारच देते. ऊर्जा जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून हेच समजावते की पद्मा तुला कळत का नाही आहे. अगं तू जरी तक्रार नाही दिली तरी ती मुलं सोडणार नाही आहेत तुला. अगं तू त्यांच्यासाठी धोका निर्माण झाली आहेस. पद्मा कळतंय का तुला, प्लीज ऐक माझं. हे बघ, गरज पडली ना तर माझी अख्खी भरतनगर चाळ तुझ्यासाठी मी उभी करेन. प्लीज पद्मा ऐक माझं. इतक्यातच कोणीतरी दरवाजा इतका जोराचा ठोठावतो की पद्माच्या पायाखालची जमीनच हादरते. अक्षरशः तिच्या अंगाचा थरकाप उडालेला असतो आणि अचानकच पद्माने फोन बंद केला म्हणून इकडे ऊर्जासुद्धा प्रचंड घाबरून जाते. तिकडे ऊर्जा आणि पूर्वाला कळून चुकतं की पद्माचा जीव धोक्यात आहे. तर
इकडे पद्माचा भाऊ असतो, छोटा भाऊ बंटी. तो घरात येता क्षणी पद्माला प्रश्नांवर प्रश्न विचारत राहतो. ताई, तू इतकी लवकर कशी आलीस कामावरून? आणि हे काय, तुझ्या डोक्याला मार लागलाय का? काय झालं? ही जखम कसली? ताई, तुला कोणी त्रास दिलाय का? तो बिचारा इतका घाबरलेला असतो. पद्मा त्याला समजावते की नाही बंटी, कामावरून येताना पाय घसरून पडले, म्हणूनच लवकर आले. आपल्या उराशी कवटाळून ते इतकी खळाखळा रडायला लागते. इकडे शौर्य मस्त असा तयार झालेला असतो, परफ्यूम वगैरे मारून. आता तो स्वतःला आरशात निहाळत विचार करतो, डिसेंट दिसतोय मी आता, एकदम कूल ना. अचानकच तिथे सोनल मोनल येतात आणि दोघेही मिळून त्याची फिरकी घेतात. अर्पितावरून त्याला चिडवतात. उगाचच भलता चालता कसला तरी संदर्भ काढतात. ओ मिस्टर कूल, सांगा ना नक्की कुठे जात आहेत तुम्ही? आम्हाला माहिती आहे तुम्ही जात आहे अर्पिता बहिणींकडे. आता शौर्य त्या दोघींना विचारतो, जिथे तिथे तुम्हाला काय फक्त अर्पिताच दिसते का? आणि तिच्याचबद्दल विचार करत असता का तुम्ही? हे बघा, प्रत्येकाची एक प्रायव्हेट लाईफ असते. जशी तुमची प्रायव्हेट लाईफ आहे तशी माझीसुद्धा आहे. आता तुम्ही मला सांगा की जर तुम्ही मोबाईल बघत असता तेव्हा मी डोकं खुपसतो का तुमच्या मोबाईलमध्ये? नाही आहे ना. त्यावर लगेच सोनल म्हणते, ए मिस्टर कूल, हे बघ, तू कामावर जाताना व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून जातो, एवढं तरी नक्की कळलंय आम्हाला. सांग ना कुठे चाललायस तू? बिचाराला इतकं भंडावून सोडतात ना दोघेही. या दोघेही नुसतं त्याच्या अवतीभोवती भुनभुन करत राहतात. बिचारा तो वैतागतच सांगतो की मी नाही चाललो आहे अर्पिताला भेटायला. आता त्या दोघेही विचारतात की मग दुसरे कोण आहे? तेव्हा शौर्य त्यांना प्रॉमिस करतो की हे बघा, दुसरी कोणी असेल ना माझ्या मनात तर आईबाबांना दाखवण्याआधी मी तुम्हा दोघींना दाखवेन. त्या दोघेही खूप खुश होतात. इतक्यातच तिथे विजया येते. शौर्य त्या दोघींना तटावतो, तुम्हाला ना चांगले फटके द्यायला पाहिजेत. विजया विचारते की अगं का उगाचच त्रास देताय त्याला? आणि काय रे, कुठे बाहेर चाललायस का? तेव्हा मोनल शौर्याचा हात पकडून म्हणते की काकू, तो चाललाय डिनर डेटला. विजया मुद्दामच त्याची फिरकी घेते. अच्छा, अर्पितासोबत जातोयस का? नाही, मला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की ते मी परत. तो पटकन जीप चावतो. अगं आई, मी भरतनगर चाळच्या शेजारी जातोय कारण माझी एक क्लायंटसोबत मीटिंग आहे. पुन्हा सोनल मोनल त्याची खोड काढतात. क्लायंटच्या मीटिंगला जातोय म्हणजे तिथे त्या क्लायंटने सांगितलंय का मस्त कूल असा टी शर्ट घालून ये, परफ्यूम वगैरे मारून ये? विजया तो दोघींनाही समजावते की बस बस आता, उगाच चिडवू नका त्याला. शौर्य म्हणतो की बघ ना ग मॉम, दोघेही मला किती छळतात. काय म्हणतात माहिती आहे की जी कोणी मुलगी पसंत करशील ना तिचा फोटो म्हणे आधी यांना दाखव. विजया विचारते की एक मिनिट, अरे मुलगी पसंत केली आहे आम्ही तुझ्यासाठी, तुझं लग्न अर्पिताशीच होणार आहे. आणि हो बाबा, तुझ्या मनात जर दुसरी कोणी असेल ना तर तसं सांग, नाहीतर ऐनवेळी नाक कापशील हा आमचं. आता शौर्य पुन्हा एकदा खूपच चिडतो. आई अगं, काहीही का नाक कापलं जाणार नाही आहे. तुम्ही उगाचच भलता अर्थ काढू नका. मी क्लायंटशी भेटायला चालू आहे. तो दरवाजात जाताच सोनल मोनल त्याला म्हणतात की बाय मिस्टर कूल. तोही त्यांना बाय करून जातो. तिघेही आता जोरजोराच्या हसतात कारण त्यांना शौर्याची फिरकी घेण्यात खूपच मजा येते. विक्रांत त्याच्या मित्रांना घेऊन पद्माच्या मागावर गेलेलाच असतो चाळीमध्ये. इकडे तोपर्यंत अर्पिता पद्माचे नावाने मोठमोठ्याने खड्या फोडतच घरी येते. दिव्या तिला विचारते की काय झालं, पद्माशी तुझं बोलणं झालेलं नाही आहे का? अगं, तुला मेहंदीचे कोण हवे होते का? मी देऊ का अरेंज करून? इतक्यातच विजया येते. विजया अर्पिताला विचारते की काय गं, तू आणि शौर्य तर डिनर डेटला जाणार होतात ना? अर्पिताच्या डोक्यात दुसरीच भुनभुन चालू आहे. ती विचारते की काय डिनर डेट? बहुतेक आमची चुकामुक झाली असेल. काकू, पद्मा आली नाही आहे का अजून घरी? विजया विचारते की नाही गं, ती आली नाही आहे ना, म्हणूनच तर माझ्या सासूबाईंकडून किती ऐकून घ्यावं लागलं आहे मला. बरं मला सांग, पद्माने पोळ्यांचा डबा दिला ना घरी? अर्पिता घाबरतच म्हणते की हो, विक्रांतने घेतला असेल. आता तिच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो, त्यात ती प्रचंड घाबरलेली असते. इतका घामही फुटलेला असतो. ती तिच्या डोक्यावरचा घाम टिपत असतानाच दिव्या तिच्याकडे संशयाने बघते कारण तिला एक वेगळीच खुणखुणी लागते. आज कधी नव्हे ते इतक्या चौकशा का करते ही पद्माच्या? अर्पिता खूपच घाबरलेली असतानाच ती विचारते, हर्षवर्धन अंकल कधी येतात? विजया सांगते की त्यांची जाण्याची वेळ निश्चित आहे, येण्याचं मात्र सांगू शकत नाही बाबा. हे बघ अर्पिता, काही झालंय का? काही झालं असेल तर सांग अगं मला.
दिव्याला ती अर्पितासाठी पाणी आणायला पाठवते. तेव्हाच नेमकं विक्रांतच्या मित्राचा म्हणजे युवराजचा अर्पिताला फोन येतो. तो धक्कादायक बातमी देतो की विक्रांत पद्माच्या घरी गेलाय. तो किती गरम डोक्याचा आहे माहिती आहे ना तुला. काही भलतं सलतं केलं तर. इकडे अर्पिताच्या पायाखालची जमीन हादरते. ती विचारते की काय. विजया घाबरते. आता आजूबाजूला विजया दिव्या असल्यामुळे ती जरा कोड्यातच बोलते. युवराजला सांगते की हे बघा, मी बघते काय करायचं ते. मीटिंग मी आल्याशिवाय चालू करायची नाही. प्रेझेंटेशन मीच देणार. हे सगळे ती मुद्दामच बोललेली असते आणि ती तडकाफडकी जाणार. विजया तिला सोडतच नाही. विजया जेव्हा अर्पिताकडे चौकशी करते, अर्पिता सांगते की काही नाही, माझे एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. त्यासाठी लीगल ॲडवाईस घ्यायला मी अंकलकडे आले होते. मला निघावं लागेल. आणि ती काहीच ऐकून न घेता निघूनच जाते. आता दिव्याच्या मनात मात्र प्रश्नांची खळबळ सुरू होते. ही अर्पिता अशी का वागते? अचानकच पद्माबद्दल का चौकशी करते? माझ्या सासऱ्यांनाही भेटायचं म्हणते. फोनवरही पद्माबद्दलच विचारत होती. किती रेस्टलेस दिसते. नक्की काय चाललंय हिचं? या अर्पिताच्या मेहंदीचा रंग जरा वेगळाच वाटतोय. दिव्या उगाचच तर्कवितर्क लावत बसते. इकडे पद्मा मात्र खूपच कोलमडून गेलेली असते आणि तिला लढायचंच नाही आहे अन्यायाविरुद्ध. तिचा निर्धार पक्का असतो. पण पूर्वा, ऊर्जा तिची समजूत घालतात. पूर्वा तिला विचारते की हे बघ पद्मा, तुला तक्रार का नाही आहे करायची? का का घाबरतेस तू? का तर ती श्रीमंताकडची मुलं आहेत म्हणून? हे बघ पद्मा, काय गॅरंटी आहे की उद्या तुझ्यासोबत जे कृत्य त्यांनी केलं ते दुसऱ्या कुठल्याच मुलीसोबत ते करणार नाहीत. हे बघ, ती श्रीमंत घरची आहेत, मोठी मुलं मोठ्या घरची आहेत म्हणून याचा अर्थ असा होत नाही की ते तुझा विनयभंग करतील. हे बघ, तुला कशाची भीती वाटते पद्मा? बंटीची काळजी वाटते? ती फक्त मान डोलावते. पूर्वा तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत तिला समजावते की आम्ही तुला खात्री देतो की बंटीला आम्ही काहीही होऊ देणार नाही आहे. ऊर्जासुद्धा तिला वचन देते की पद्मा, आम्ही बंटीच्या सुद्धा पाठीशी असंच खंबीरपणे उभे राहू. नको काळजी करू, पण आपल्याला केस मात्र लवकरात लवकर उभी करावी लागेल पद्मा. ऊर्जा, पूर्वा दोघेही इतक्या खंबीरपणे खमक्या पाठीशी उभं असतानाच पद्माने सुद्धा खूप सारी हिंमत गोळा केली. पण अचानकच त्याच चाळीत येऊन टपकलाय मित्रांच्या सोबत विक्रांत. आता या नराधमाला शौर्याला सोबत घेऊन ऊर्जा कशी टक्कर देते पाहणं मनोरंजक ठरेल. भाग संपतोय. पुढील भागात बघूयात. पद्मा ऊर्जा आणि पूर्वा दोघींना सुद्धा त्या मुलांची ओळख पटवून देते आणि अजूनही ती खचून बसलेली असते. ऊर्जा तिला हिंमत देते की चल, मोठं छोटं कोणीही असो, स्त्रीच्या चारित्र्यावर हात टाकण्याचा गुन्हा केलाय त्यांनी. त्यातच मित्रांना सोबत घेऊन विक्रांत पद्माला चाळभर शोधत असतो आणि तेव्हाच विक्रांतवरती या तिघींची नजर पडते. पण आता पद्माला ऊर्जा विक्रांतच्या तावडीतून कशी वाचवेल ते बघणार आहोत उद्याच्या भागात. वचन दिले तू मला मालिकेचे डेली एपिसोड्स पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.